आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आज शोभायात्रेचं आयोजन आपण केलेलं आहे व ही दादर परिसरात सध्या शोभायात्रा आली आहे। सर काय सांगाल? अतिशय उत्साह आहे, जल्लोष आहे, जोश आहे आणि संपूर्ण वातावरण राममय झालेलं आहे। अयोध्येमध्ये दिवाळी साजरी झाली आहे, तसेच देशात देखील मुंबईत देखील दिवाळी साजरी होती आहे। सर्वजण हजारो लाखोंच्या संख्येने या शोभायात्रेत सामील झालेले आहेत आणि करोडो रामभक्तांचं स्वप्न, आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न आज साकार झालेलं आहे आणि म्हणून मोदी साहेबांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत। त्यांनी या करोडो रामभक्तांचं स्वप्न साकार केलं आणि संपूर्ण देश राममय झालेला आहे। अयोध्याचं मंदिर भाविकांसाठी खरं तर आजपासून सुरू झालेलं आहे। सगळ्यांना आता उत्सुकता होती रामलल्लाची मूर्ती मंदिरामध्ये स्थापित व्हावी। आज रामलल्ला मंदिरात गेलेत आणि आता दर्शनासाठी सर्व रामभक्त तिथे अयोध्येला रवाना झाले। दररोज आता हे रामलल्लाचं दर्शन सुरू राहणार। सगळीकडे श्रीराम नामाचा आपल्याला गजरा पाहायला मिळत आहे। रामनामाचा जयघोष संपूर्ण देशात, मुंबईत, महाराष्ट्रात सगळीकडे आहे, अगदी गल्लीपासून सगळीकडे। आपण पाहतो पासून खेड्यापासून शहरापर्यंत सगळा माहोल असाच आहे, राममय माहोल आहे। आपण पाहतो की दिवाळीपेक्षा मोठा जो उत्सव आहे तो साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतं। असंख्य जे राम भक्त आहेत ते सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत। अक्षरशः दिवाळी साजरी होते, जसं प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आवाहन केलं, राम ज्योती प्रज्वलित करा, दिवाळी साजरी करा, दिवाळी साजरी होते। आपण पाहतोय सगळीकडे एक दिवाळीसारखं वातावरण निर्माण झालेलं आहे। धन्यवाद। आपण पाहू शकतो की सगळीकडे दिवाळीसारखं जे वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन हरीश नेगेसह मी रवी खराट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।